देवेंद्र फडणवीस हे नागपूरमध्ये नितीन गडकरी यांच्या प्रचार सभेमध्ये सहभागी झालेले होते आणि आता आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी स्वतः देवेंद्र फडणवीस हे मतदान केंद्रावर पोहोचतायत। नागपूरच्या लढतीकडे सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे, कारण नितीन गडकरी विजयाची हॅट्रिक करणार का, मतदार त्यांना कसा प्रतिसाद देणार हे पाहणं महत्त्वाचं आहे। आणि आपण पाहताय देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत त्यांच्या मातोश्री आणि पत्नी अमृता फडणवीस या सुद्धा आपल्या मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी आता मतदान केंद्राच्या ठिकाणी पोहोचतात। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आपल्या आई आणि पत्नीसोबत अमृता फडणवीस यांच्यासोबत मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। नागपूरमधल्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। आज 102 मतदारसंघांमध्ये जे मतदान होणार आहे त्याच्यापैकी 8 प्रमुख लढती आणि त्या लढतींपैकी एक लढत म्हणजे नितीन गडकरी नागपूरमधून आणि या लढतीकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। गजानन उमाटे आमचे प्रतिनिधी आमच्या सोबत आहेत, थेट जाऊयात गजानन यांच्याकडे। गजानन, नक्कीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि आई या ठिकाणी मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। धरमपेठ हिंदी उच्च प्राथमिक शाळा महानगरपालिकेचं मतदान केंद्र आहे, त्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकुटुंब या ठिकाणी मतदान करण्यासाठी पोहोचलेले आहेत। नागपूर लोकसभा मतदारसंघामध्ये त्यांचं हे मतदान आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी संपूर्ण परिवार जो आहे तो मतदान करण्यासाठी या ठिकाणी मतदान केंद्रावर पोहोचलेला आहे। पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते, परंतु खास मतदान करण्यासाठी ते काल रात्री उशिरा नागपुरात आले आणि आज आपला मतदानाचा हक्क जो आहे ते या ठिकाणी बजावत आहे। पूर्व विदर्भातल्या 5 लोकसभा मतदारसंघामध्ये आज लोकसभेची निवडणूक आहे आणि त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे 4 ठिकाणी भाजपची थेट काँग्रेसची लढत आहे आणि सगळ्यात प्रतिष्ठेच्या लढती आहे। आणि या संपूर्ण निवडणूक प्रक्रियेमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस असो, बांधू असो, सगळ्या लोकांनी संपूर्ण ताकद पणाला लावली होती आणि आज मतदान या ठिकाणी होत आहे। मतदानाचा टक्का वाढावा म्हणूनही सातत्याने प्रयत्न जे आहेत ते करण्यात आलेले आहे आणि आपण बघू शकतो या ठिकाणी आतापर्यंत नागपूरचा विचार केला जवळपास 10% जास्त मतदान तर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आपल्या मातोश्री आणि पत्नी अमृता फडणवीस यांच्यासोबत मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत मतदानाचा हक्क बजावण्यासाठी। या लढतीकडे नागपूरकडच्या लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे, संपूर्ण देशाचं लक्ष लागलेलं आहे। नितीन गडकरी यांना या ठिकाणी उमेदवारी देण्यात आलेली आहे। 2014 आणि 2019 मध्ये नितीन गडकरी नागपूरमधून खासदार म्हणून निवडून गेलेले आहेत आणि आता तिसऱ्यांदा पक्षानं त्यांना उमेदवारी दिलेली आहे आणि त्यांच्या प्रचार सभेमध्ये देवेंद्र फडणवीस हे सुद्धा सहभागी झालेले होते। प्रचार सभा ठिकठिकाणी जे आहे ते देवेंद्र फडणवीस यांच्या सुरू आहेत, मात्र काल रात्रीच ते नागपूरमध्ये परतलेले आहेत आपल्या मतदानाचा हक्क बजावण्यासाठी आणि आता मतदान केंद्रामध्ये देवेंद्र फडणवीस हे सहकुटुंब पोहोचलेले आहेत। संपूर्ण प्रक्रिया पार करत नंतर त्यांच्याकडून आपल्या मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावला जाईल। तर देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आपल्या मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावला जातोय। खास करून यंदा जर आपण पाहिलं तर मतदानाचा टक्का जो आहे तो वाढावा यासाठी विशेष प्रयत्न यंत्रणांकडून प्रशासनाकडून केले गेलेले आहेत आणि यासाठी विविध ऑप्शन्स जे आहेत ते सुद्धा नागरिकांना दिले गेलेले आहेत। याच्यामधला महत्त्वाचा टप्पा तो म्हणजे गृहमतदानाचा। 80 वर्षांवरील जे नागरिक आहेत ते गृहमतदानामधून आपल्या मतदानाचा अधिकार बजावू शकतात आणि खास करून नागपूर आणि रामटेकमध्ये 2,500 असे मतदार आहेत ज्यांनी गृहमतदानातून आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आहे। म्हणजे 4 दिवसांपासूनच ही प्रक्रिया जी आहे ती सुरू करण्यात आलेली होती आणि जे अपंग आहेत, दिव्यांग आहेत, त्यांना सुद्धा आपल्या मतदानाचा अधिकार बजावता यावा यासाठी सक्षम ॲप सुद्धा तयार करण्यात आलेलं होतं, जेणेकरून हे जे मतदार आहेत ते आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये आणि उत्स्फूर्त प्रतिसाद जो आहे तो मिळताना पाहतोय। आपल्याला माहितीच आहे की 3 ते 4 दिवसांपासून राज्यामध्ये उष्णतेची लाट जी आहे ती वाढलेली आहे आणि त्यामुळेच मतदान जे आहे ते सकाळी 7 वाजल्यापासून सुरू करण्यात आलेलं आहे। संध्याकाळी 6 पर्यंत मतदान जे आहे ते सुरू राहणार आहे आणि गडचिरोलीसारखा जो अतिसंवेदनशील भाग आहे त्या ठिकाणी दुपारी 3 वाजेपर्यंत मतदान जे आहे ते नागरिकांना करता येणार आहे आणि उत्स्फूर्त प्रतिसाद मिळतोय। नेते मंडळी जे आहे ते सकाळी 7 वाजल्यापासूनच म्हणजे लवकरात लवकर आपल्या मतदानाचा अधिकार जे आहे ते बजावताना आपण पाहतोय आणि आता देवेंद्र फडणवीस हे नागपूरमधल्या मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। सहकुटुंब ते मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावतील।
प्रचार सभा ज्या आहेत ठिकठिकाणी देवेंद्र फडणवीस यांच्या सुरू आहेत आणि त्याच्यामधून वेळ काढत नागपूरमधल्या आपल्या निवासस्थानी ते काल रात्री आले आणि आता मतदानाचा अधिकार बजावण्यासाठी देवेंद्र फडणवीस हे मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत। माध्यमांशी ते काही संवाद साधणार का, काही बोलणार का, जनतेला काही आवाहन करणार का, हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं असेल। जास्तीत जास्त मतदारांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावावा आणि लोकशाहीच्या या महाउत्सवामध्ये सहभागी व्हावं असं आवाहन जे आहे ते सातत्यानं केलं जात आहे आणि TV9 मराठी सुद्धा नागरिकांना हे आवाहन करतंय की हा आपला अधिकार जो आहे तो बजावा। लोकशाहीनं दिलेला आपल्याला हा अधिकार आहे, आपलं कर्तव्य आहे मतदान करणं, त्यामुळे मतदानाचा अधिकार बजावावा असं आवाहन TV9 मराठी सुद्धा करतंय। दुसरीकडची दृश्य आपण पाहताय, काही वेळापूर्वी नितीन गडकरी हे सुद्धा आपल्या कुटुंबासहित आलेले होते आणि त्यांनी सुद्धा आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। आता ही थेट मतदान केंद्रामधली दृश्य आपण पाहताय, ज्या ठिकाणी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अमृता फडणवीस आणि देवेंद्र फडणवीस यांच्या मातोश्री या ठिकाणी उपस्थित आहेत आणि आपल्या मतदानाचा अधिकार बजावत आहेत। फडणवीसांच्या मातोश्रींनी मतदानाचा हक्क बजावलेला आहे। फडणवीस सहकुटुंब मतदानासाठी पोहोचलेले आहेत। प्रत्येक अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आहे। ठिकठिकाणी काय घडामोडी घडतायत। आज महाराष्ट्रामधल्या 48 पैकी 5 जागा ज्या पूर्व विदर्भामधल्या आहेत, या मतदारसंघामध्ये पहिल्या टप्प्यामधलं मतदान जे आहे ते पार पडतंय। 2019 मध्ये 7 मतदारसंघ होते पूर्व विदर्भामधले, त्या ठिकाणी मतदान पार पडलेलं होतं। त्यावेळेला सुद्धा 50% अधिक मतदान जे आहे ते झालेलं होतं। एप्रिल महिन्यामध्ये त्यावेळेला मतदान झालेलं होतं, उन्हाचा कडाका होता, मात्र तरी सुद्धा मतदान हे उत्स्फूर्तरित्या झालेलं होतं। मात्र यंदा हा मतदानाचा आकडा वाढावा यासाठी सर्वतोपरी प्रयत्न जे आहेत ते केले जात आहेत आणि त्यासाठीच नागरिकांना आवाहन केलं जात आहे की ऊन चढायच्या आधी म्हणजे दुपारी 12च्या अगोदर आपल्या मतदानाचा अधिकार बजावावा। संध्याकाळी 6 पर्यंत ही व्यवस्था करण्यात आलेली आहे। सकाळी 7 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत नागरिकांना आपल्या मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावता येईल। उन्हाचा कडाका वाढत चाललेला आहे, राजकीय वातावरण सुद्धा या ठिकाणी तापतंय आणि त्यामुळे सकाळपासूनच जर आपण पाहिलं तर नेते मंडळी सहकुटुंब येत आपल्या मतदानाचा अधिकार बजावतायत। ही दोन दृश्य आपण पाहताय। नागपूरमधलीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सहकुटुंब मतदान केंद्रावर पोहोचलेले आहेत, मतदानाचा अधिकार बजावतायत आणि काही वेळापूर्वी नितीन गडकरी हे सहकुटुंब आलेले होते आणि त्यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। नितीन गडकरी हे भाजपचे पहिल्या फळीमधले नेते, केंद्रीय मंत्री, ज्येष्ठ नेते, 2 वेळा खासदार राहिलेले आहेत आणि हॅट्रिक करण्यासाठी ते सज्ज झालेले आहेत। 5 लाखांपेक्षा जास्त लीड जे आहे ते आपल्याला मिळेल असा विश्वास गडकरी यांच्याकडून व्यक्त करण्यात आलेला आहे आणि प्रचारामध्ये सुद्धा नितीन गडकरी यांची आघाडी जी आहे ती पाहायला मिळालेली होती। देवेंद्र फडणवीस स्वतः नितीन गडकरी यांच्या प्रचार सभेमध्ये सहभागी झालेले होते। आज सकाळी जर आपण पाहिलं तर नागपूरमध्ये सरसंचालक मोहन भागवत हे म्हणजे 7 वाजता मतदान प्रक्रियेला सुरुवात होणार आहे, ती मात्र 7 वाजण्याच्या अगोदरच म्हणजे काही मिनिटं अगोदरच त्यांनी मतदान केंद्रावर येत नंबर लावला आणि आपल्या मतदानाचा अधिकार जो आहे तो बजावलेला आहे। लोकांना सुद्धा त्यांनी आवाहन केलं, नागरिकांना सुद्धा त्यांनी आवाहन केलेलं आहे की संविधानानं दिलेला हा अधिकार आहे, त्याच्यामुळे हा अधिकार जो आहे तो आपला आहे, मतदान करावं असं आवाहन त्यांच्याकडून करण्यात आलं। TV9 मराठी सुद्धा नागरिकांना आवाहन करतंय की मतदानाचा अधिकार आपला बजावावा, हा आपला हक्क आहे, हा आपला अधिकार आहे। फडणवीसांनी आपल्या मतदानाचा हक्क जो आहे तो बजावलेला आहे। आताचे अपडेट्स जे आहेत ते आपल्यापर्यंत येऊन पोहोचतायत। सुरुवातीला त्यांच्या मातोश्री यांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावला आणि यानंतर फडणवीसांनी आपल्या मतदानाचा अधिकार बजावलेला आहे। अमृता फडणवीस या सध्या आता मतदान करतायत आणि ही दृश्य आपण पाहताय, ही दोन दृश्य आपण पाहताय। नागपूर